सगळ्यात जास्त आपण ज्या पॉइंटमध्ये किंवा ज्या टॉपिकमध्ये कन्फ्यूज होतो ना, म्हणजे धिसचा वापर आणि दॅटचा वापर कुठे करायचा. खूप जणांना वाटतं की आपण काहीतरी पॉइंट आउट करण्यासाठी किंवा हा ही हे तो ती ते, तेव्हाच आपण धिसचा वापर किंवा दॅटचा वापर करायचा. असं नाही आहे. धिस आणि दॅटचे खूप जबरदस्त युजेस मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी तुम्हाला शिकायचं असेल तर लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ, बुक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ आणि लाईव्ह क्लासेस असतात, 1-to-1 प्रॅक्टिस असते. फक्त व्हिडिओ बघून तुम्ही स्विमिंग शिकू शकत नाही. सेम लाईक दॅट व्हिडिओ बघून तुम्ही कम्युनिकेशन शिकू शकत नाही. यू हॅव टू कम्युनिकेट. तुम्हाला एखाद्या गाईडचा हात पकडावा लागेल, तो गाईड तुम्हाला त्या समुद्राच्या पार नेऊन सोडेल. दॅट्स व्हॉट आय गेट. ठीक आहे ना. जर व्हिडिओ बघून करताय तर तुम्हाला खूप वर्ष लागतील. मग तुमच्याकडे प्रॉपर वे नसेल, एक प्रॉपर पाथ नसेल, तुम्ही बस जहा भाई गो विथ द फ्लो तुमचा सीन सुरू असेल तसं करू नका. लगेच एनरोल होऊन जा. आणि इतकी बेसिक फीज आहे ना, कुठं बाहेर 10,000 15,000 सुरू आहे, पण माझी एकदम चिल्लर फीज आहे. ठीक आहे, तर लगेच ॲडमिशन करून घ्या. फाईन. ओके, दिलेल्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. सगळ्यात पहिले धिस म्हणजे काय, तर हे बरोबर आहे की धिसचा अर्थ हा ही हे आहे. धिसचा अर्थ हा ही हे बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, पण अजून एक गोष्ट, जर एखादी गोष्ट जवळ असेल, टू पॉइंट टू समथिंग नियर, एखादी गोष्ट जवळ असेल ना, त्याला आपण धिसचा वापर करतो. उदाहरणार्थ, बाई हा पेन आहे, हा पेन माझ्या जवळ आहे आणि एक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, धिस आणि दॅटचा वापर सिंग्युलर मध्येच होत असतो. म्हणजे एखादी गोष्ट असेल, एक गोष्ट असेल तरच होत असतो, जास्त असेल तर होत नाही. उदाहरणार्थ, हा पेन आहे, जवळ आहे, पॉइंट करा, बाई हा पेन आहे, हा पेन आहे. मग कसं म्हणणार, दिस इज माय पेन, हा माझा पेन आहे. ठीक आहे ना. तो नाही, सॉरी, हा माझा मोबाईल आहे, मग कसं म्हणणार, दिस इज माय फोन. ही माझी मुलगी आहे, दिस इज माय गर्ल. ही माझी शाळा आहे, जवळ शाळा आहे माझी, ही माझी शाळा आहे, दिसती मला इथून, ही माझी शाळा आहे. सो दिस इज माय स्कूल. सो एखादी गोष्ट जवळ आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर असेल, तुम्हाला ती पॉइंट आउट करायची असेल, तेव्हा तुम्ही धिसचा वापर करता. दिस इज, फॉर एक्झाम्पल, दिस इज माय फोन, की बाई हा माझा फोन आहे, हे माझं पुस्तक आहे, दिस इज माय बुक. समजलं अशा वेळेस. सो दिस म्हणजे एखादी गोष्ट जर जवळ असेल तेव्हा आपण दिसचा वापर करतो. पुढे काय करणार बघा, एखाद्याला इंट्रोड्यूस करायचं असेल की हा माझा मित्र आहे, इंट्रोडक्शनसाठी सुद्धा आपण, फॉर एक्झाम्पल, मी इथे आहे आणि माझ्या बाजूला माझा मित्र आहे, समोर एखादी मुलगी आहे. तुम्ही कसं इंट्रोड्यूस करणार, हे दिस इज माय फ्रेंड, हा माझा मित्र आहे. सो इंट्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा, पॉइंट आउट करायला गोष्ट वेगळी आहे, इंट्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा मी दिसचा वापर करणार. फॉर एक्झाम्पल, ही इज माय फ्रेंड और दिस इज माय फ्रेंड, मीट माय फ्रेंड, दिस इज माय फ्रेंड अँड से हाय टू हिम और से हाय टू हर. तो अशा प्रकारे तुम्ही एखाद्या गोष्टीला इंट्रोड्यूस करायचं असेल, ही दिस इज माय मदर, ही माझी आई आहे, समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही इंट्रोड्यूस करण्यासाठी, किंवा ऑब्जेक्ट जवळ पाहिजे, भाई तो तिकडे उभा असेल आणि तो माझा मित्र आहे, आपण तो म्हणतो, हा माझा मित्र म्हणत नाही, हा माझा मित्र आहे असं म्हणत नाही आपण, तो माझा मित्र आहे म्हणतो. जर जवळ असेल तरच आपण हा ही हे करत असतो, समजलं ना. सो जर जवळ एखादी गोष्ट असेल तेव्हाच तुम्हाला म्हणायचं आहे दिस इज माय फ्रेंड. सो इंट्रोडक्शन देण्यासाठी तुम्ही यूज करत असता दिसचा. दिस इज माय फ्रेंड राहुल, हा माझा मित्र राहुल आहे. दिस इज आवर टीचर, ही आमची मॅडम आहे भाई, हे आमचे सर आहेत भाई. ठीक आहे, असं म्हणणार, दिस इज आवर टीचर, दिस इज आवर सर, दिस इज आवर मॅडम, दिस इज आवर फॅकल्टी, ओके, दिस आर स्टुडंट्स. अशा प्रकारे तुम्ही दिसचा वापर करू शकता. सो जेव्हा तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं असेल एखाद्या पर्सनला किंवा थिंगला. ओके, नेक्स्ट बघा, अजून टू टॉक अबाउट द प्रेझेंट टाइम. यार, आजचा दिवस चांगला आहे यार. प्रेझेंट टॉपिक बद्दल, प्रेझेंट डे बद्दल तुम्हाला बोलायचं असेल, आजचा दिवस खूप जबरदस्त आहे, आजचा दिवस एकदम मस्त आहे यार, आजचा दिवस खूप चांगला नाही आहे, आज खूप गरमी होतीये, मग कसं म्हणणार, सो यू हॅव टू से दिस इज अ गुड डे, दिस इज अ गुड डे. सो आजचा दिवस चांगला आहे, सो दिस इज अ गुड डे. किंवा सब्जेक्ट तुमच्याकडे नाही यावेळेस, मग तुम्ही दिसचा वापर करा. सो दिस इज आर गुड डे, दिस इज व्हेरी बॅड डे मॅन, आजचा दिवस खूप वाईट आहे यार. किंवा आजचा दिवस खूप आहे ना दमट आहे, सो दिस इज व्हेरी ह्युमिड डे. ह्युमिड म्हणजे दमट आपण म्हणत असतो. ठीक आहे ना. ओके, दिस इज माय फेवरेट सॉन्ग, की हे जे आहे ना माझं आवडतं सॉन्ग आहे. ठीक आहे, हे माझं आवडतं सॉन्ग आहे. सो एखादी कंडिशन किंवा प्रेझेंट टाइम तुम्हाला सांगायचं असेल तेव्हा तुम्ही धिसचा वापर या ठिकाणी करत असता. आय होप तुम्हाला धिसचा वापर समजला असेल. आता जाऊया दॅटकडे, की दॅटचा वापर आपण कधी करतो. सो एखादी गोष्ट सेम आहे, त्याच्या अपोजिट. पहिला पॉईंट काय बघितला होता, की एखादी गोष्ट जवळ आहे तेव्हा धिस वापर करतो, पण एखादी गोष्ट लांब आहे, माझ्या डोळ्यासमोर आहे पण लांब आहे, त्यावेळेस आपण दॅटचा वापर करणार. उदाहरणार्थ, ते माझं घर आहे, बघा हा मुलगा इथं आहे आणि घर तसं दूर आहे, मग दॅट इज माय हाऊस. समजलं, दॅट इज माय हाऊस, ते माझं घर आहे. तो माझा मोबाईल आहे, तो माझा मित्र आहे, सो दॅट इज माय फ्रेंड. ओके, ती माझी बॅग आहे, ती तिथे माझी बॅग आहे, सो दॅट इज माय बॅग, दॅट इज युअर बॅग. ठीक आहे,
तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, कधी वापर करता, जेव्हा एखादी गोष्ट लांब असेल. ठीक आहे ना. ओके, टू पॉइंट समथिंग विच इज टू फार फ्रॉम यू. नेक्स्ट कधी यूज करता, टू गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. बाय द बुक दॅट यू गेव मी इज इंटरेस्टिंग. यार ते पुस्तक जे तू मला, जे असते ना, तर जे साठी सुद्धा तुम्ही दॅटचा वापर करता. उदाहरणार्थ ते पुस्तक जे तुम्हाला दिलं होतं ते खूप छान आहे. द बुक, ते पुस्तक, द बुक दॅट यू हॅव गिव्हन मी, की ते बुक दॅट यू हॅव गिव्हन. सो जोडायला दोन आयडियाजला जोडायला सुद्धा दॅटचा वापर आपण केला. ती कार ज्यामध्ये आपण बसलो होतो. ओके, द कार दॅट वी सिट इन, ज्याच्यामध्ये आपण बसलो होतो. वी सॅट इन, ज्याच्यामध्ये आपण बसलो होतो. ते घर ज्याच्यामध्ये आपण गेलो होतो. द हाऊस दॅट वी वेंट. ओके, दॅट वी वेंट. द हाऊस आणि दॅट वी वेंट. तर नावाला आणि एका सेंटेन्सला जोडायला सुद्धा ॲज अ कंजक्शन या दॅटचा वापर होतो. ते क्लासरूम, ज्या क्लासमध्ये आपण गेलो होतो. द क्लासरूम दॅट वी वेंट इन दॅट, जे क्लासरूम त्याच्यामध्ये आपण गेलो होतो. सो जे याचा अर्थ सुद्धा आपण जे अर्थ, दॅटचा अर्थ सुद्धा आपण जे अर्थामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ, द कार दॅट ही बॉट इज न्यू. द कार बॉट, ती कार जी त्याने नवीन घेतली होती. द कार दॅट ही बॉट न्यू, की ज्यानं नवीन कार घेतली होती. सो तुम्हाला आयडिया किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची असेल ना, तेव्हा सुद्धा तुम्ही दॅटचा वापर या ठिकाणी करू शकता. आणि लास्ट आहे तो जॉईन सेंटेन्सेस. जर सेंटेन्स तुम्हाला जॉईन करायचे असतील, ओके, मी त्याच्यावर बोललो जे मला सुचलं. आय स्पोक दॅट आय फाउंड इंटरेस्टिंग, की जे मला आवडलं त्याच्यावर बोललो. फॉर एक्झाम्पल बघा, मला असं वाटतं की, सो की या अर्थाने सुद्धा दॅटचा वापर करतो. की, ठीक आहे ना. मला असं वाटतं की तो बरोबर आहे. सो आय थिंक दॅट ही इज राईट. आय थिंक, ओके, की ही इज राईट, तो बरोबर आहे. किंवा ती म्हटली की तो थकलेला आहे किंवा ती थकलेली आहे. तर शी सेड, ती बोलली, दॅट की शी इज टायर्ड, ती थकलेली आहे. ओके, सर बोलले की तुम्ही प्रॅक्टिस करा. सर टोल्ड दॅट यू प्रॅक्टिस. तर अशा प्रकारे दोन सेंटेन्सला जोडायला सुद्धा आपण या ठिकाणी दॅटचा वापर करत असतो. पॅनिक होऊ नका, खूप चांगल्या प्रकारे मी तर म्हणेल व्हिडिओ वापस बघा. आणि जोपर्यंत तुम्ही सेंटेन्सेस तयार करत नाही, फक्त व्हिडिओ बघू नका, कारण दिस इज नॉट द पिक्चर. यार हा पिक्चर नाही आहे, समजलं ना तुम्हाला. सो पिक्चर सारखं ट्रीट करू नका. तुम्ही याला सेंटेन्सेस तयार करा, प्रॅक्टिस करा. बसमध्ये असाल, कुठेही असाल, तर याच्यावर जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. बसमध्ये असाल तर बसमध्ये ऐकत बसा, प्रॅक्टिस करा, बघत बसा, किंवा सिनारिओ थिंक करा, इमॅजिन करा. दॅट्स हाऊ यू गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. समजलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचे असेल, संभाजीनगरमध्ये राहताय तर माझ्या अकॅडमीवर या, किंवा ऑनलाईन घरी बसून शिकायचं असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर आम्हाला कॉल करा किंवा मेसेज करा आणि लगेच आपलं ॲडमिशन करून घ्या. भाई जबरदस्त, महाराष्ट्रामधून सगळ्यात टॉपचे क्लासेस कोणते आहेत ऑनलाईन, तर ते माझ्याकडे आहे. तुम्ही काही इकडे तिकडे भटकायची गरज नाही आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.